लाईनअप मजबूत आहे. ऋतांशू सारखा एक दिग्गज खेळाडू त्यांच्या टीम मध्ये खेळतोय, त्यामुळे या मॅच मध्ये धावांची गरज राहील. मागील मॅच मध्ये वाटलं सुद्धा नव्हतं की चिंचपाडा संघ या स्पर्धेमध्ये थांबेल खेळण्यासाठी, कारण ज्या पद्धतीची मॅच आली होती 3 बॉल मध्ये 1 झाली नव्हती आणि तिथून सामना जिंकला. या मॅच कडे आपण जाऊया. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल ताराबाय कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारे जग जिंकायचंय, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊन घेऊन जाईल मी मॅचच्या दिशेनं. 4 षटकांचा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती सुशील डाकवाल, मागील मॅचचा सुपर हिरो, दमदार कामगिरी. 4 खेळाडूंना त्यानं बाद केलं. संतोषजी चौधरी सरांचा इशारा आलाय, गेम इज ऑन, सामन्याला करूया सुरुवात. मिस्टर बाला स्ट्राईक एंड वरती, त्याला साथ देण्यासाठी दिनेश गायकवाड. हे 2 खेळाडू क्रीडांगणामध्ये. 4 षटकांमध्ये माहोल कोणाचं बनेल, कशा पद्धतीची बॅटिंग राहील. पहिला बॉल, ओ पहिला बॉल, हे काय केलं बालानं, अगदी कपालाला हात लावला. फुल टॉस बॉल होता, कदाचित लांब षटकार गेला असता या बॉलवरती. ती संधी गमावली. पहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. सुशील डाकवाड हा खेळाडू चांगली गोलंदाजी साकारली त्यानं मागील मॅच मध्ये, परंतु इथून फुल टॉस मिळाला, त्यावरती प्रार करू शकले नाहीयेत. डॉट बॉल ने केले सुरुवात. 24 बॉलची मॅच ओव्हर द विकेट्स न सुशील पुन्हा एकदा लॉफ केलाय. मिस टायमिंग, फटका फसलाय. बालाला मात्र शून्यावरती बाद केलाय. तिथे कॅच पकडत असताना मंथन अगदी ठणठण, फलंदाज बाद. मागील मॅच मध्ये देखील तिथेच तो फिल्डिंग साठी होता, कुणालचा तिथे कॅच पकडला. आता बालाचा कॅच, मोठ्या खेळाडूंची तो कॅच पकडतोय आणि बालाला दिलाय परतीचा इशारा. या मॅच मध्ये रोशनचं खेळपट्टीवरती राहणं प्रचंड गरजेचं होतं, त्याला देखील ठाऊक आहे चुकी झाली आणि आता परतत असताना निराश चेहऱ्यानं, हताश चेहऱ्यानं तो मैदानातून बाहेर चाललाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार केणी हा खेळाडू मैदानामध्ये. मागील मॅच मध्ये आय थिंक ओमकार केणी नव्हता आणि या मॅच मध्ये तो उतरलाय वन डाऊनच्या भूमिकेत. महत्वाचा खेळाडू आहे चिंचपाडा मधील आणि त्याला आता डाव सावरावा लागेल. फक्त 22 बॉल राहिलेत आणि 22 बॉल मध्ये तुम्हाला इथून चांगली धाव संख्या उभी करायची आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर सर्वांचं मनापासून आभार, ज्यांनी या स्पर्धेमध्ये ऍज अ कॉमेंटेटर समालोचन करण्याची संधी दिली. तुमचं प्रेम नेहमी लक्षात राहील आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत असताना नेहमी आपण इन्व्हाइट करता, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. शेवटची मॅच ऍज अ कॉमेंटेटर, त्याच्यानंतर पुढील मॅच मध्ये तुम्हाला युवराज माळी सर जॉईंट होतील. गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल, फुल टॉस बॉल, सुशीलने केलाय त्रिफला बाद. व्हॉट अ बॉलिंग. खराब बॉल वरती देखील स्टंपला दूर वरती फेकून दिलाय आणि क्लीन बॉल. परतीचा इशारा. बॅक टू बॅक 2 सफलता. सुशील डाकवाल ऑन अ फायर नाव. सुशील डाकवालचा रेकॉर्ड राहिलाय क्रीडांगणामध्ये. पहिल्या षटकामध्ये तो आला, शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा आला, सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्या. म्हणजे सलग्न 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेण्याचा विक्रम आज सुशीलने या क्रीडांगणामध्ये केलाय आणि तो तिथेच थांबला नाहीये. या मॅच मध्ये जसं आला ना, इथे देखील तेच त्यानं केलं. 3 बॉलमध्ये 2 खेळाडूंना बाद केलंय. पहिली सफलता राहिली रोशन पाटीलची आणि आता ओमकार केणी देखील शून्यावरती. दीपेश केणी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू, त्याच्या सोबतीला दिनेश गायकवाड. लॉफ केलाय बॉलला, विकेटची संधी आहे. 3 बॉलमध्ये 3 येतील का? ओ यस, टाळ्या उद्या. दुसऱ्यांदा हॅट्रिक पूर्ण केले जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर. या स्पर्धेमध्ये एकमेव गोलंदाज ज्याने 2 मॅचेस मध्ये 2 वेळा विकेट हॅट्रिक संपादित केली. वेल बॉलिंग सुशील. चला, आपल्या डीजे ओमकारची व्हिडिओ आता चर्चेत आहे. बरेचसे स्टेटस वरती ती व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉल मध्ये फक्त एकही धाव आली नाहीये. 3 खेळाडू बाद केलेत. काय बॉलिंग करतायत सुशील. विकेट हॅट्रिक, आणखीन एक दुसऱ्यांदा विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज पाहायला मिळाला.
एकमेव गोलंदाज आहे ज्याच्या नावावरती आतापर्यंत 7 खेळाडू बाद करण्याचा विक्रम राहिलाय. 16 बॉल मध्ये 7 खेळाडू बाद केले स्पर्धेमध्ये. लॉफ केलाय लॉंग ऑफला, फिल्डर उभा, रन्स मिळेल. एक 4 बॉलची प्रतीक्षा करावी लागली तेव्हा एक धाव इथे ऍड केली जाईल. 5व्या बॉलवरती एक आली सिंगल, सिंगलने केले अकाउंट ओपन. 3 खेळाडू बाद झालेत. अडचणींचा सामना करत असताना टीम सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाटा विकेट्स आणि खेळपट्टीवरती गोलंदाजांनी चांगली खेळी दाखवली. आणखीन एक चांगला बॉल मिस टायमिंग. गोलंदाज थोडेसे चाचपडले, अन्यथा कॅचची संधी त्यांनी निर्माण केली असती. चला एक सिंगल इथे देखील मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण, जिथे तुम्ही स्कोर बोर्ड अगदी फुटबॉलचा जणू काही पाहताय की काय. 2 वरती 3. 2 धावा झाल्यात आणि 3 खेळाडू बाद. संकेत पाटील आणि त्याच्या सोबतीला दिनेश गायकवाड हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये डावाला त्यांना सावरायचं आणि या मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांची भूमिका ही महत्वाची राहील. चला मॅच मध्ये लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. डू ऑर डाय मॅच असं म्हणतात की संघर्ष करणाऱ्यांचीच किंमत प्रेक्षक ठेवत असतात. जे काही करायचंय ना आता चिंचपाडा टीम ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवते. म्हणून मी नेहमी सांगतो की हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. हिमतीनं, ताकदीनं आणि जिद्दीनं आता संकटांना तुम्हाला सामोरं जायचंय. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतांशु पाटील, षटक क्रमांक 2, एक मजबूत असा शरीरयष्टीचा खेळाडू. ऋतांशु आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. नवी मुंबईमधील एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ऋतांशुकडे पाहिलं जातं. आज उल्वे नोड परिसरामध्ये खारकोपरच्या सुंदरशा क्रीडांगणामध्ये त्याचा खेळ दमदार राहिलाय, पण तो सुशीलची गोलंदाजी कोणी विसरणार नाहीये. चला इथून चुकी केली. ऋतांशुचा पहिला बॉल, इट्स अ नो बॉल. धावांची गरज आहे चिंचपाडा टीमला. नो +1, टोटल 2 धावा मिळतील. फ्री हिटचा इशारा या बॉलवरती. नो +1, 2 धावा या बॉलवरती मिळायला गेल्यात. फ्री हिटचा इशारा दिला अंपायर्सना. उघडा डोले पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि त्याच्यावरती आता आक्रमण करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव वाढलाय त्याला दूर करण्यासाठी आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. मेहनत इथे तुम्हाला करावी लागेल. फ्री हिटचा बॉल, फुल टॉस बॉल, लॉफ केलाय डीप मिड विकेटला. फिल्डर उभा आहे, पकडलाय कॅच, परंतु फरक पडणार नाहीये कारण बॉल होता फ्री हिटचा. फलंदाज बाद झाले नाहीयेत, वाचले खेळाडू कारण फ्री हिटची संधी होती. रन्स मिळते या बॉलवरती. 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 5 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतांशु पाटील आपली भेदकता गोलंदाजीमध्ये देखील दाखवताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चुकी घडली, परंतु त्याच्यानंतर सावरलाय. आडव्या बॅटनं उडवलाय बॉलला डीप मिड विकेटला. फिल्डर बनेल प्रेक्षक, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. स्वीट वॉइस ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर. खणखणीत षटकार. बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्याच्यानंतर एक जोरदार चपराक दिली. किती जोरदार धमाका झाला बॅट मधून. आणि आता खेळाडू सांगतायत चला बॉल तिथे पूर्व. या 6 धाव संख्येनं टीमची टोटल 11 या धाव संख्येवरती संघ जाऊन पोहोचला. चला बॉल दिलेत आम्ही खेळाडूंपर्यंत. चॉईस बॉल त्यांनी केलेत, तेच बॉल मैदानामध्ये पाठवा. टीमची टोटल झाली 11 धावा. फलंदाज पाहू शकताय तुम्ही दिनेश गायकवाड जो सलामीला आलाय तो क्रीडांगणामध्ये सांगतोय आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्याती फुलांची झुलटी कमान आहे, उचलून घे हवेत दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो खऱ्या अर्थानं बेईमान आहे. सुखासाठी तुम्हाला कधी हसावं लागतं तर कधी रडावं देखील लागतं. आणि सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. बॅटची एज लागली. खेळाडू वृत्ती दाखवत असताना इथून मैदानातून बाहेर निघलाय दिनेश गायकवाड. मागील बॉलवरती दहशत राहिली दिनेशची. त्याच्यानंतर ऋतांशून सांगितलं आ देखे जरा किसमें कितना है दम. बॅट्समन बाद. चार खेळाडू बाद झालेत. ऋतांशूला मिळाली ही सफलता. 6व्या क्रमांकाचा बॅट्समन नितेश केणी, मागील मॅचचा गेम चेंजर. 6 मध्ये 8 काढू दिल्या नव्हत्या, आता धावांची त्यांना गरज आहे. नितेश केणी क्रीडांगणामध्ये चाललाय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. 4 खेळाडू बाद झालेत 11 वरती. कमी धावसंख्या पाहायला मिळतात. 4 ओव्हर मध्ये कमीत कमी 38-40 तरी बनायला हव्या. सलामीचे खेळाडू सफर राहिले. आता मिडल ऑर्डर वरती ती जिम्मेदारी त्यांना पार करावी लागते.
पाहू शकता प्रत्येक मॅच एक खेळाडू जिंकून देऊ शकत नाहीये. क्रिकेट सांघिक खेळ आहे, त्यामुळे सांघिक कामगिरीची गरज लागते क्रिकेटमध्ये. या चुका तुम्हाला करून चालणार नाही. डावाला सावरायचंय, पुढे न्यावं लागेल धाव फलक. कमीत कमी 35-40 धावा बनायला हव्यात आणि चॅलेंज करण्यासाठी कमीत कमी 35-40 तर हव्याच प्रेक्षकांना देखील. 11 वरती 4. 6व्या क्रमांकावरती नितेश केणी. ऋतांशूचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स न फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे, सरळ हातामध्ये त्याच्या अर्धा संघ बाद केलाय. जुहू गावच्या गोलंदाजांची दादागिरी क्रीडांगणाच्या आतमध्ये. 5वा खेळाडू बाद. नितेश केणी आल्या पावली शून्यावरती परतलाय. नवीन खेळाडू आहेत ध्रुव पाटील. हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. 7व्या क्रमांकावरती 5 खेळाडू बाद. तुम्हाला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं आहे. कंट्रोल असायला हवा होता. प्रत्येक बॉल तुम्ही आक्रमण करू शकत नाहीये. 4 खेळाडू बाद झाल्यानंतर खेळाडू का रिस्क घेत आहेत हा प्रश्न पडलाय सर्वांना. तुम्हाला डावाला सावरायचं आहे. सिंगल डबल देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आहेत. प्रत्येक बॉल षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाहीये. कधी कधी लक्ष वेधावं लागतं. सिंगल दुहेरी धाव संख्येकडे देखील त्या चुका केल्यात खेळाडूने. 11 धावा फक्त धाव फलकावर. फिरून खेळण्याचा प्रयत्न. ऋतांशूचा वेग आहे, त्यामुळे सहजासहजी तुम्ही हे फटके कन्वर्ट करू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला पोझिशन बनवावी लागेल. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावं लागेल. पिछा करावा लागेल बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल. किती प्रेशर वाढवलाय ऋतांशूने देखील. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक आली सुशीलच्या. फक्त 2 धावा दिल्या. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला इनफिल्ड मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 बॉलच्या समाप्तीनंतर 5 बाद 12 अशी धाव संख्या सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा टीमची. सातत्याने 4 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नामांकित अंपायर्स कॉमेंटेटर्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये 4 दिवस ऐकायला मिळतील आणि संपूर्ण स्पर्धा लाईव्ह आहे. starcricket.in यूट्यूब लाईव्ह वरती ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आमचे सुशांतजी पाटील, धीरजजी पाटील, आलेख कांबले यांचं योगदान या स्पर्धेला पूर्ण करण्यामध्ये. अंपायर्स देखील संतोषजी चौधरी सर, विशालजी पाटील सर, प्रवीण पवार सर उत्तम कार्य साधत आहेत. त्यांच्या कामाची आपण चर्चा जरूर करूया. 12 बॉलचा खेळ राहिला आणि मयूर भोईर षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर उतरलाय. आज दिग्गज लॉट होता एल पोल आजच्या दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये देखील उत्तमरित्या तुम्हाला संघ बी लॉट उद्या पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर सी डी असे लॉट आपल्याला पाहायला मिळतात. ए लॉटचे सर्व दिग्गज संघ आज प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर भोईर. पहिला बॉल राऊंड द विकेट्स आलेत. ओ फुल टॉस बॉल. सलामीचे खेळाडू बाद झालेत आणि आता काही शेवटचे खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा जरूर आहेत. फुल टॉस बॉल वरती ते प्रहार करू शकले नाहीयेत. चला उद्याचा लॉट्स खेळाडूंपर्यंत आपण पोहोचूया. पहिली मॅच मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि त्यांच्या विरोधात मोहा कोलीवाडा. दुसरी मॅच असेल निलेश 11 जावले, त्यांना फाईट करेल स्मायरा 11 ओडाफोन वहाल. हा दुसरा सामना उद्या देखील प्रेक्षक यायला विसरणार नाहीयेत, कारण याच विभागातील संघ खेळतील. इथे यॉर्कर बॉल टाकला ऑन साइडला लॉंगॉनच्या रिझन मध्ये ऑलॉंग द कार्पेट. एक झाली पूर्ण. फिल्डरवरती दबाव टाकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याची खरंच गरज होती का, कारण अगोदरच 5 विकेट्स प्राप्त केल्यात प्रतिस्पर्धी टीमनं. इथे लागलाय 6वा धक्का धावचीच्या स्वरूपात. बॅट्समन धावबाद. तिसरी मॅच असेल उद्याच्या दिवसामध्ये वरचे ओवळे आणि त्यांना फाईट करेल विनोद स्पोर्ट्स गावठाण. चौथी मॅच ओवळे आणि पाटणोली. असं संपूर्ण लॉट्स उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षक उद्या देखील उपस्थित राहतील. त्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करू. विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या जागेवरती वाशीगाव हा संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी येणार आहे. गॅरोचा संघ. सतीश मिसाल आलेत नवीन खेळाडू. 6 खेळाडू बाद झाले 8व्या क्रमांकावरती. सतीश मिसाल शेवटचे खेळाडू आहेत आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये असं नाहीये की शेवटचा खेळाडू खेळू शकत नाही. 11वा खेळाडू देखील क्रीडांगणामध्ये येल्यानंतर षटकार चौकार मारतो. ही ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंची खेळी असते आणि सातत्यानं ते पाहायला मिळाले. पण इथे धावा अगदी कमी आहेत. फक्त आणि फक्त 15 धावा बनल्या स्कोरबोर्डवरती. तुम्ही खेळताय ऋतांशूच्या टीमच्या विरोधात. धावा हव्यात. चेस करण्याचा प्रयत्न करावा लागेल खेळाडूला. एक झाले पूर्ण. पोहोचलेत खेळाडू. आता धोका होईलच ओळखला आणि त्याच्यानंतर थांबले खेळाडू. रन्स मिळते फक्त एक सिंगल. फटका चांगला होता, परंतु बाउंड्री ऑन साइडची फार मोठी आहे. लॉंग ऑनला बाउंड्री मोठी आहे.
लॉंग ऑफचं डिस्टन्स देखील अगदी मोठ्या आजच्या दिवसामध्ये तिकडे षटकार कमी पाहायला मिळालेत. परंतु ऋतांशूसाठी किती मोठी बाउंड्री असू द्या, अगदी लांब लचक षटकार त्यांना आज देखील या क्रीडांगणामध्ये दाखवलेत. यॉर्कर बॉल, परफेक्ट लाईन, नियंत्रित टप्पा, गोलंदाजी चांगली केली आहे. या मॅच मध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडत असताना बॉलिंग डिपार्टमेंट मयूर भोईरला तुम्ही पाहू शकताय. आणखीन एक डॉट बॉल, ओव्हर मधील शेवटचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक, कॉटन बोल्टची संधी आहे. स्वतः गोलंदाजानं कॉल केलाय, त्यानं पकडलाय कॅच. आणखीन एक विकेट, फलंदाज झेलबाद. संकेत मैदानातून परत येईल. आणखीन एक झटका. फक्त 15 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल म्हणजे बॉल पेक्षा रन्स कमी काढल्यात. 18 बॉल मध्ये फक्त 15 धावा. मागील मॅच चित्तथरारक विजय प्राप्त झाला. या मॅच मध्ये संधी होती चिंचपाडा टीमला पुढे वाटचाल करण्याची. बाला स्वस्तामध्ये परतला. दिनेशने एक षटकार जरूर मारला, परंतु तो देखील बाद. ओमकार केणी शून्यावर, दीपेश केणी शून्यावरती. संकेत पाटील 4 धावा काढल्या जो 6 बॉल खेळलाय. नितेश देखील शून्यावरती बाद. ध्रुव पाटील 3 बॉल मध्ये 2 धावा काढल्या. सतीश मिसाल आणि अतिश पाटील हे 2 खेळाडू आता क्रीडांगणामध्ये. शेवटचं षटक 9व्या क्रमांकावरती अतिश पाटील आलेत. लास्ट ओव्हर 15 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती मंथन पाटील हा गोलंदाज. शेवटचं षटक आहे, लास्ट बॉल, लास्ट ओव्हर, पहिल्या सत्रामधील शेवटचं षटक मंथन पाटील. चला कमीत कमी आणखीन 15ची अपेक्षा करूया. 15 बनल्यात, 30 तरी व्हायला हव्या. आता ही अपेक्षा प्रेक्षकांना देखील. फुल टॉस बॉल, पॅडल स्वीप केलाय, फाईन लेग खाली आहे, बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ 4 रन. चला सुरुवातीचे खेळाडू जे करू शकले नाही ते 8व्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन सतीश मिसाळ करतोय. त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. टीमची टोटल 4 धावसंख्येनं 20 या धावसंख्येवरती, 20 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा उर्वरित खेळ. चांगला फटका एक्झिक्यूट केला. बॉलच्या मेरिट नुसार खेळतायत खेळाडू. मिस टायमिंग, फटका फसलाय. विकेट किपर चाललाय बॉल मागे. ओ सोडलाय कॅच. झेल ड्रॉप, रनआउटची संधी, फलंदाज धावबाद. इथे काय केलंय खेळाडूनं, आधीच विकेट्स कमी राहिल्यात आणि त्यामध्ये आणखीन एक विकेट्स देऊन बसले. अतिश पाटील धावबाद. चल नवीन खेळाडू जा मैदानामध्ये. 10व्या क्रमांकाचा बॅट्समन आपल्याला धावफलकावरती ऋतांश धावा झाल्या 21, 21 धावा. तीन षटकामध्ये 16 होत्या. अगोदर आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्यात आणि ऋतांशूच्या षटकामध्ये आल्या 10 धावा, 12. आणि इथे मयूरच्या षटकामध्ये 4 आल्यात, 4 रन्स आल्यात. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल, रनआउटची विकेट्स आली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आली, नंतर पुन्हा एक सिंगल आणि डॉट बॉल आणि विकेट्स. संपूर्ण अहवाल यस ओके. 21 रन्स, 21 धावा. जे संभ्रम होतो ते अगदी दूर झालं. 21 धावा धाव फलकावरती. नवीन खेळाडू येतात 10व्या क्रमांकावरती सुलभ. इथे कॅच सोडला, खेळाडूंकडून झालेली ही चुकी. सुलभ केणी 10व्या क्रमांकाचा खेळाडू. सेकंड लास्ट जोडी आहे मैदानामध्ये. ऑल आउटचा धोका आलाय चिंचपाडा संघावरती. खराब कामगिरी या मॅच मध्ये ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करू शकले नाहीयेत. बॅटिंगचा बोलबाला राहिला नाही, परंतु गोलंदाजांनी ज्या पद्धतीने कार्य साधलंय, चर्चा तर व्हायला हवी गोलंदाजांच्या कामगिरीची. लाजवाब. मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चाललाय बॉल खाली, पकडलाय झेल. आणखीन एक धक्का, बॅट्समन होतील सुलभ देखील झेल बाद. चला शेवटचा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये. आर्यन मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बॉल राहिलेत या ओव्हरमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. धाव फलकावरती धावा आहेत 21 धावा. चला जासई टीमला आपण इन्व्हाइट करा. पुढची मॅच मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान जासई आणि इथून जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात पुढची मॅच खेळणार आहे. आर्यन डाके आलाय शेवटचा खेळाडू आहे. चला ऑल आउट होईल का संघ की डावाला सावरतील. ओ क्लीन बोल्ड, ऑल आउट झालाय. सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा 24 बॉलची मॅच आणि फक्त 21 काढल्या आणि 10 खेळाडू बाद झालेत. खराब कामगिरी
गोलंदाजांचं कौतुक, चांगलं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये आणि इथून आणखीन एक सफलता बॅट्समन बाद. सामना जिंकण्यासाठी जुहूगाव टीम 22 धावेची आवश्यकता. 24 बॉल 22 धावा. बावीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 21 बनल्यात जुहूगाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक डेव्हलपर्स चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय नवी मुंबई परिसरातील गावदेवी 11 जुहूगाव. 24 बॉल आणि त्यामध्ये फक्त 22 धावा हे आव्हान. अगदी आज टाइम वाचवण्याचा प्रयत्न केलाय जुहूगावच्या खेळाडूंनी देखील. मागील मॅच देखील लवकरात लवकर फिनिश झाली. हा सामना देखील फक्त 22 धावा काढायच्या आहेत, त्यामुळे तेवढं टेन्शन नाहीये या मॅच मध्ये. आमचे विनय घरत यांचं आगमन झालंय. विनय घरत या मंचावरती आपण स्टेजवरती या. आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे विनय घरत. येणारे 24 चेंडू आणि 22 धावा. चला फिल्डिंग डिपार्टमेंट क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन चला ऋतांशु मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा काढायचे. बॉल द्या तिकडे खेळाडू कक्षामध्ये. बॉल द्या आपण त्वरित. किती उत्तम क्रीडांगण, किती आल्हाददायक वातावरण. सकाळी देखील मी उल्लेख केला की जणू काही आपण कुठे बाहेरच्या प्रदेशामध्ये येऊन मॅच एन्जॉय करतो की काय. क्रीडांगण लाजवाब आहे. खेळपट्टी देखील पाटा विकेट्स आणि चांगलं नियोजन. अवतीभोवती मोठी झाडं आहेत. स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतात आणि झाडांच्या पलीकडे मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात. चांगलं दृश्य क्रीडांगणाचं आणि मॅच देखील तेवढ्याच रफ अँड टफ झाल्या. मागील मॅच 6 मध्ये 8 रनची गरज असताना चिंचपाडाने ती मॅच जिंकली. प्रत्येक मॅच एक मोठा एन्जॉय करताना पाहायला मिळाले प्रेक्षक. परंतु ही मॅच धावा कमी आहेत, त्यामुळे तेवढा इंटरेस्ट नसणार आहे. परंतु त्याच्याच पद्धतीची गोलंदाजी मागील सामना गोलंदाजांनी जिंकून दिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपली ताकद दाखवतील का. येणारे 24 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता. बॅट्समन चाललेत मैदानामध्ये. जुहूगावचा एक मिस्टर बाहुबली ऋतांशु पाटील आणि त्याच्या सोबतीला मंथन पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऋतांशु पाटील आणि मंथन पाटील हे सलामीचे बॅट्समन क्रीडांगणाच्या आतमध्ये. 24 चेंडूंचा खेळ ज्यामध्ये 22 धाव संख्येचं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती संकेत पाटील. कशा पद्धतीने ऋतांशु बॅटिंग करतील. या मॅचला सिंगल डबल काढून जिंकवण्याचा प्रयत्न करतील की मॅच लवकरात लवकर मोठे फटके मारून फिनिश करण्याच्या मूडमध्ये राहतील. येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला कळेल. तो मॅच 22 येणाऱ्या 24 चेंडू आणि 22 धावा. कधी कधी लो स्कोर देखील डोकेदुखी ठरतात, त्यामुळे भाकीत आपण लावू शकत नाही खेळपट्टीवरती. पंच तयार झाले ते सांगतात. आपण सामन्याकडे जाऊया. सामन्याला करूया आपण सुरुवात. पहिला बॉल घेऊन संकेत पाटील पहिला गोलंदाज. समोर ऋतांशु. पहिला बॉल यॉर्कर टाकलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर उभा. चांगली फिल्डिंग केली. रन्स मिळते. 1 धाव. पहिल्या बॉलवरती एक सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. बरेचसे विक्रम ऋतांशुच्या नावावरती देखील आहेत. क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपल्या नावावरती एक बाईक देखील ऋतांशुच्या नावावरती राहिले. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आज बेस्ट बॅट्समन पारितोषिक त्याला मिळालंय. आणि नवी मुंबईचा मिस्टर बाहुबली मोठा फलंदाज. ओ अपरकट स्टाइलिश फटका. वीरेंद्र सेहवागची आठवण झाली या फटक्यामध्ये. बॉलला धडले सीमा पार. इट्स अ 4 रन. अगदी 2 पाय हवेमध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर अपरकटचा दिमागदार फटका. किती कौशल्य होतं या बॉलवरती. टप्पा मिळाला आणि टप्प्यामध्ये कार्यक्रम केला बॅट्समननं. या 4 धावसंख्येने टीमची टोटल बिनबाद 5 धावा. 22 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 5 बनल्यात. 17 धावेची आवश्यकता. मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याच्या मूडमध्ये दोन्ही खेळाडू. पण गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. संकेत पाटील
आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये, तेवढीच चांगली फिल्डिंग देखील. एक इथे पूर्ण होईल कारण थ्रो आलाय स्ट्राईक वरती थ्रो फेकलाय जिथे नॉन स्ट्राईक एंड वरती व्हायला हवा होता. चला जासईचे खेळाडू आले असतील तर आयोजकांशी संपर्क साधा. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई त्यांच्या विरोधात या मॅच मधून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक मॅच खेळू तिथून सुपर 4 म्हणजे एक कमीत कमी ट्रॉफी कुठला तरी संघ जिंकेल, चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. चला ऋतांशूसाठी हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, अगदी मानसिकता बरंच काही सांगते या मॅच मध्ये. बॉल सोडले आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. इट्स अ 4 रन. 4 धावा मिळायला गेल्यात आणि टीमची टोटल झाली 10 धावा. 22 धावेची आवश्यकता असताना मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावेची आवश्यकता. अवघ्या 12 धावसंख्येचं आव्हान. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या उंबरठ्यावरती आणले ऋतांशूनं. 12 धावसंख्येचं आव्हान. ओ हाफ ट्रॅकर बॉल, थांबले नाहीयेत, अगोदरच बॅट फिरली, शफल झाल्या, आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला खेळायचा होता फटका. वेट अँड वॉचची भूमिका असती तर हा बॉल अगदी लांब लचक षटकारामध्ये परिवर्तित झाला असता. हेड देखील ठाऊक आहे फलंदाजाला ज्या पद्धतीचं अग्रेशन राहिलं, नाखुश झाले खेळाडू ऋतांशू पाटील, त्याला ठाऊक आहे चांगला बॉल होता त्याच्यावरती आपण कनेक्ट करू शकले नाहीयेत. चला आता मात्र अपरकट पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून आणि बॉलला दडले सीमारेषा पलीकडं, कव्हरला बाउंड्री चिरत बॉल सीमा पार. 4 रन. अवघ्या 8 धावेची आवश्यकता, येणारे 18 चेंडू आणि 8 धावा. उर्वरित 18 बॉल मध्ये 8 धावेचं समीकरण राहिले. मॅच पूर्णपणे सोपी, मॅच मध्ये पारडं जड झालंय गावदेवी जुहू टीमचं. जुहू गावा संघ आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतोय. चला जासईचे खेळाडू उपस्थित झालेत, स्वागत आहे आपलं. फक्त 8 धावेची आवश्यकता आहे. जासईचे कॅप्टन यंग, मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम. दीपेश केणी हा गोलंदाज झालाय. 18 बॉल 8 धावा. हलक्या हाताने खेळलाय, ऋतांशूला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, रन्स इथे देखील मिळेल, एक सिंगल. टीमची टोटल 15. आता धाव संख्या जिंकण्यासाठी फक्त 7 धावा हव्यात. येणारे 17 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. वेळेवरती जासई संघ देखील उपस्थित राहिला, ज्यांना आपण 4:30चा टाइम दिलं आणि त्या टाइम वरती ते उपस्थित राहिले. चला टॉस साठी आता त्वरित या कॅप्टन. इथे 7च बनवायचे आहेत, 7 धावेची आवश्यकता. कमी गतीने बॉल टाकला, सोडू दिलाय बॉल. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता फटका. चला वन साइड मॅच सुरू आहे. जरूर अपेक्षा होती की हा सामना देखील चांगल्या स्थितीमध्ये जाईल, परंतु ते घडलं नाहीये. 7 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय, फसवलंय फलंदाजाला, फटका फसलाय आणि ऋतांशूला दिलाय परतीचा इशारा. पहिला धक्का गावदेवी 11 जुहू गाव संघाला. नवीन खेळाडू जात आहेत किशोर सकपाळ. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत. ऋतांशूला षटकारानं मॅच फिनिश करायची होती, ते जमलं नाहीये ते आणि त्याला परतावं लागले मैदानातून बाहेर. पुढच्या मॅच मध्ये जासई संघ वाट पाहतोय आमच्या विरोधात कोण येईल. जासईच्या विरोधात कुठला संघ खेळणार आहे पुढची मॅच जी सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी असेल. इथे फक्त 7 काढायचे आहेत. येणारे 16 चेंडू 7 धावा. किशोर सकपाल आलेत क्रीडांगणाच्या आतमध्ये. या खेळाडूमध्ये देखील तो दर्जेदारपणा आम्ही सातत्याने पाहिलाय आणि किशोर सकपाळ. चला जासईचे कॅप्टन जॉईंट आहेत, स्वागत आहे आपलं. याच्यानंतर आपण टॉस करू. आडव्या बॅटने खेळलाय ऑन साइडला, लॉंग ऑनचा फिल्डर आलाय. बॉल पर्यंत एक झाली पूर्ण, दुसरा धावेचा पलटवार, दुसरी धाव देखील इथे पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय खेळाडूंना. चांगली चपलाई, चांगलं चातुर्यपणा या बॉल वरती पाहायला मिळाला आणि जिथे सिंगल मिळणार होती तिथे दुहेरीला कन्वर्ट केल्या. आता मात्र अवघ्या 5 धावेची आवश्यकता. 15 बॉल 5 धावा. 14 बॉल राहिलेत, 2 बॉलचा षटकामध्ये खेळ राहिलाय. 5 धाव संख्येची आवश्यकता. आडव्या बॅटने उडवलाय बॉलला ऑन साइडला, लॉंग ऑनच्या वरून. या षटकारानं सामना जिंकलाय. सुपर 8 मध्ये प्रवेश करत असताना टीम गावदेवी 11 जुहू गाव या संघाचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड, हार्ड लक
टीम चिंचपाडा संघ या स्पर्धेतलं आपलं आव्हान संपुष्टात आलंय. सर्वांचं मनापासून आभार. या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. पुन्हा एकदा तोच गोलंदाज ज्यानं 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्या. मागील मॅच मध्ये देखील 4 बॉल मध्ये 4 विकेट्स घेणारा सुशील डाकवल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या सुशील मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण सुशीलचा सन्मान करू. मी राहुलजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुशीलला मॅन ऑफ द मॅच देऊया. बालकृष्ण घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. बालकृष्ण घरत या सुशीलनं डेडिकेट केले मंथन साठी मॅन ऑफ द मॅच. चला मंथन या. मंथन युवा खेळाडू यस मंथन येतील आणि सुशील यांना देखील दमदार खेळ केला. पुढच्या मॅचचा टॉस आपण करू. चला तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देऊया.